संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी चितवन नेपाळ येथे इंडो नेपाळ कल्चर एक्सचेंज प्रोग्राममध्ये सहभागी झाले होते। नेपाळमधील चितवन येथील प्रख्यात आंतरराष्ट्रीय शाळा अंकुराम अकादमीने संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना आमंत्रित केले होते। या कार्यक्रमामध्ये 3 शिक्षक सह 15 विद्यार्थी सहभागी झाले। 5 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान हा सांस्कृतिक देवाणघेवाण करणारा कार्यक्रम पार पडला। संजय घोडावत स्कूलमधील विद्यार्थ्यांनी गाणी व नृत्याद्वारे महाराष्ट्रीयन संस्कृतीचे सादरीकरण केले। त्याची नेपाळमधील लोकांनी प्रशंसा केली। तसेच SGI मधील विद्यार्थ्यांनी अंकुराम अकादमीच्या विद्यार्थ्यांसोबत विविध विषयांवर चर्चा केली। कला, संगीत, नृत्य आणि वादविवाद यासारख्या सहउपयोगी उपक्रमामध्ये भाग घेतला। घोडावत स्कूलच्या विद्यार्थी व शिक्षकांनी नेपाळच्या चितवन आणि आसपास आयोजित केलेल्या अभ्यास दौऱ्यामध्ये नेपाळमधील समृद्ध इतिहास, संस्कृती, भूगोल, भाषा, पाककृती, नैसर्गिक संसाधने समजून घेतली। तसेच विद्यार्थ्यांनी चितवन राष्ट्रीय उद्यानाला भेट देऊन समृद्ध जैविक विविधतेचा अभ्यास केला। ॲलिगेशन प्रजनन केंद्राला दिलेली भेट ही नैसर्गिक संवर्धनाचे महत्त्व जाणून घेणारी होती। काठमांडूमधील मौला कालिका मंदिर, देवघाट, स्वयंभू मठ आणि पशुपती मंदिराला भेट देऊन नेपाळची प्रभावी वास्तुकला आणि आध्यात्मिक समृद्धी समजली। या कार्यक्रमामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी ऋषिता शिंदे हिला वाटले की एक्सचेंज कार्यक्रमामुळे त्यांना सांस्कृतिक संवर्धनाची संधी मिळाली। अर्णव कुलकर्णी म्हणाला, नवीन मित्र बनवण्याचा आणि नेपाळी भाषेचा नवीन शब्द शिकण्याचा अनुभव अप्रतिम होता। या कार्यक्रमात डॉक्टर नवीन MA, श्री महादेव पिराजी आणि श्रीमती गुलई राणा हे शिक्षक सहभागी झाले होते। अंकुराम अकादमी व्यवस्थापन अध्यक्ष श्री आनंद बहादूर चंद्र, संचालक श्री नईम चौधरी, कार्यकारी संचालक क्रू सरला पौंडेल, श्री नवराज पौंडेल, प्राचार्य श्री सुमन पौंडेल, सर्व शिक्षक वृंद यांनी घोडावत स्कूलच्या विद्यार्थ्यांचा नेपाळमध्ये 6 दिवस उत्कृष्ट पाहुणचार केला। रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।